छान गातेस ग तू. आणि असं वाटतं ना की तुझ्या मनातून आतून काहीतरी बाहेर पडतंय. खूप मनापासून गातेस आणि किती सुंदर दिसतेस ग तू. थँक्यू. तूही खूप छान दिसतेस. म्हणजे बघ ना, एरवी मुलीच मुलीचं कधी कौतुक करत नाही, पण तू जेव्हापासून मला भेटलीस माझं कौतुकच करतेस. त्यात काय एवढं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यात कसला आलाय संकोच. म्हणजे तुझं गाणं कर्कश झालं. हा? असतं तर मी तुला तसं डायरेक्ट सांगितलं असतं. काय झालं, तुला कोणाचा कॉल येणार आहे का? नाही खरं अगदी तसं काय ना, ती एक सवयच लागली. असे आपोआप हात आपले त्या फोनकडे वळतात. व्यसन आहे, एक व्यसन. हो ना अगं, केवढी सवय झाली सध्या आपल्याला फोनची. तुला माहितीये, मध्ये ना 2-3 दिवस माझ्याही फोनचं नेटवर्क गेलं होतं. इतका त्रास झाला होता ना मला. पण ना कधी कधी हा विचार पडतो, जेव्हा आपल्याकडे फोन नव्हता तेव्हा आपलं आयुष्य कसं होतं, आणि आता आपल्याला फोन शिवाय अजिबात करमत नाही. खरंय ग. एक ना अख्खा दिवस इंटरनेट बंद झालं पाहिजे. काय मजा येईल ना. आणि मग त्या दिवशी तू सुद्धा इकडेच ये, आपण भेटू. तू मस्त गाणी गा आणि मी ऐकत राहीन. मग हा प्लॅन डन. ज्या दिवशी इंटरनेट बंद होईल त्या दिवशी आपण इथेच भेटू. डन. डन. बरं, आता निघते मी. ओके. नाईस टू मीट यू. बाय. कुठे गेली ही सई? काय गे किती शोधलं तुला? तू कुठे होतास? बरं ऐक, 2 मिनिट आधी यायला हवं होतं. विश्वा, एका इंटरेस्टिंग मुलीशी तुझी ओळख करून दिली असती. हो, कोण मैत्रीण होती का तुझी? नाही 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 नाही, रॅन्डम मुलगी होती. काय नाव काय होतं? आता तुला नाव जाणून घ्यायचं?